हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। सद्गुरुनाथ महाराज की जय। शास्त्रम शारीरक मीमांसा देवस्तु परमेश्वरः आचार्यः शंकराचार्यः सन्तु मे जन्म जन्मनि। कृते श्रीगणकाचार्य त्रेतायां मुद्गलो मुनि द्वापारे भृगुव्यासौ च कलो तु शंकर स्मृतम्। शंकरः शंकराचार्यः सद्गुरु सर्वसन्निभः सर्वेषां शंकरः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः। ज्ञानदं सद्गुरुं शान्तं अज्ञानारण्यदाहकम् नमामि परमाचार्यं श्रीमच्छंकरधारिणम्। सदाशिवसमारम्भाम् शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्पराम्। वन्दे गुरुपरम्पराम्। सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूज्य सद्गुरु डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख उपाख्य डॉक्टर काका यांच्या चरणी साष्टांग लोटांगण घालतो। परमपूज्य मंदाताई यांना साष्टांग प्रणिपात करतो। आदरणीय नीलाताई यांना साष्टांग वंदन करतो। आणि आपण सगळे श्रोत्रेवृंद भगवत स्वरूप आहात, तुमच्या चरणी नतमस्तक होतो। शांती मंत्राला प्रारंभ करूया। ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। हरि ओम श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। आज आपण घेत असलेले मंत्र म्हणूया आणि आपल्या अभ्यासाला त्या मंत्रांवरील चिंतनांना प्रारंभ करूया।
इंद्रियाणां पृथक् भावम् उदयास्तमयौ च यत् पृथगुत्पद्यमानानां मत्वा धीरो न शोचति। इंद्रियेभ्यः परं मनो मनसा सत्वमुत्तमम् सत्त्वादधिमहानात्मा महतो व्यक्तमुत्तमम् अव्यक्तात् तु परः पुरुषो व्यापको लिंग एव च यं ज्ञात्वा मुच्यते जन्तुर् अमृतत्वं च गच्छति। सद्गुरुनाथ महाराज की जय। आई सांगते, श्रुती माऊली आपल्याला आवर्जून सांगते की आत्मा इंद्रियांपेक्षा वेगळा आहे. अरे बाळा, आत्मा इंद्रियांपेक्षा वेगळा आहे आणि त्यासाठी श्रुती माऊलींनी मंत्र घेतला आहे, इंद्रियाणाम पृथक भावम उदया अस्तम अयो च यत. इंद्रियाणाम पृथक भावम, भिन्न भिन्न भाव निर्माण होणारे इंद्रियांचा स्वभाव आहे. निरनिराळ्या भूतापासून इंद्रियांमध्ये निरनिराळे भाव निर्माण, त्यांची उत्पत्ती, त्यांचा प्रलय जाणून बुद्धिमान लोक शोक करीत नाही. इंद्रियाणाम पृथक भाव, निरनिराळ्या भूतांपासून उत्पन्न होणाऱ्या इंद्रियांचे भाव आणि त्यांची उत्पत्ती आणि प्रलय जाणून बुद्धिमान पुरुष शोक करीत नाही. मूळ मुद्द्याला येऊ की आत्मा इंद्रियांपासून कसा वेगळा आहे त्याबद्दल सांगणं चालू झालं. इंद्रियांचं कसं असतं, काकांनी त्याचं वर्णन पण फार सुंदर केलं आहे. भिन्न भिन्न निर्माण होणाऱ्या भूतमात्रांपासून भिन्न भिन्न इंद्रिय निर्माण झाली. थोडस उदाहरणादाखल समजून घ्या, समजवण्यासाठी उदाहरण आहे. वाघापासून वाघच निर्माण झाला, सापापासून सापच निर्माण झाला आणि वृक्षापासून वृक्षच निर्माण झाला. महाभूत भिन्न भिन्न, इथे महाभूत एकाच बरं. महाभूत जसे भिन्न भिन्न त्याप्रमाणे त्यांचे निर्माण होणारे इंद्रिय भिन्न भिन्न, एवढाच सांगण्याचा उद्देश आहे. या दृष्टांताची जास्त चिरफाड करायची नाही. मग आता महाभूत जर भिन्न असेल तर त्या महाभूताचा जो स्वभाव आहे त्यानुसार त्या इंद्रियांचा स्वभाव भिन्न राहील की नाही. त्यांची उत्पत्ती तशीच राहील आणि त्यांचा प्रलय पण तसाच राहील. आणि हे जाणून धीर पुरुष शोकाकुल होत नाही. आता दृष्टांत दिलाय, दृष्टांत मोठा सुंदर आहे, दृष्टांत समजण्यासारखा आहे. 5 महाभूतांपासून म्हणजे 5 महाभूतांच्या गुणांपासून 5 ज्ञानेंद्रिय तयार झाली आहेत. शब्द स्पर्श रूप रस आणि गंध हे 5 त्यांचे विषय आहेत. आता आकाशापासून कान तयार झाले, बाकीचं पंचीकरण घेत नाहीये, फक्त समजून घ्यायचं आहे. कर्ण हा ज्ञानेंद्रिय
आकाश या महाभूतापासून झाला, त्याच्यामुळे आकाश या महाभूताचा शब्द हा गुण आहे. तो गुण कर्म या ज्ञानेंद्रियाला टिपता येतो. आता आकाशापासून कर्ण झाला आणि कर्णामधून शब्द हा विषय टिपता आला. वायूपासून त्वचा झाली आणि शब्द हा काय झाला, ज्ञानेंद्रिय. म्हणजे वायूचा गुण शब्द हा बरोबर त्या वायूचा गुण स्पर्श हा बरोबर त्यामध्ये आला. मग पाच ज्ञानेंद्रियांचे पाच गुण या पाच महाभूतांपासून आलेले आहेत. पंचीकरणातही शुद्ध सत्वांश, रजांश आणि तमगुणांश याप्रमाणे ते ते इंद्रिय तयार झाले आहेत आणि त्यांच्या सत्वांशापासून पुन्हा ते गुण तयार झाले आहेत आणि गुणांपासून त्या इंद्रियांचा आणि गुणांचा संबंध आहे. थोडक्यात पंचीकरण थोडक्यात एवढंच आहे. आता पाच विषयांचे पाच ज्ञानेंद्रिय ग्रहण करतात, त्याप्रमाणे पंचमहाभूते, पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच विषय, पाच महाभूत, पाच ज्ञानेंद्रिय आणि पाच महाभूतांपासून झालेले पाच विषय, यामुळे त्यांचा कार्यकारण संबंध तयार झाला. त्यांच्यामध्ये व्यापार होतो. व्यापार होतो म्हणजे काय होतं, देवाणघेवाण नसते. आकाशाचा शब्द हा गुण कान या ज्ञानेंद्रियांना लाभलेला आहे, म्हणून कान हे ज्ञानेंद्रिय शब्द या गुणाला वेचू शकतं, पकडू शकतं. डोळा आवाजाला पकडू शकत नाही, कान दृश्याला पकडू शकत नाही, त्वचा स्वादाला पकडू शकत नाही. असे प्रत्येक ज्ञानेंद्रियांना मर्यादा आहेत, प्रत्येक ज्ञानेंद्रियांच्या स्पेशालिटीज आहेत. त्याप्रमाणे पाच महाभूत, पाच ज्ञानेंद्रिय आणि पाच विषय यांचा कार्यकारण संबंध झाला आणि त्यांचे व्यापार आहेत हे चालू झाले. म्हणजे कानाला ऐकू येतं, डोळ्याला दिसतं, त्वचेला स्पर्श करतो, जिव्हेला चव कळते आणि नासिकाग्राला, नासिकेला गंध कळतो. आता हे त्या त्या विषयांचे व्यापार झाले, याला व्यापार म्हणायचं. कळतो, देवाणघेवाण, याला व्यापार असं म्हणतात. आणि हा इंद्रियांचा व्यापार आहे, आत्म्याचा धर्म नाही. का बरं हो आत्म्याचा धर्म नाही? त्याच्यासाठी काकांनी फार सुंदर ओवी दिली आहे. ते म्हणतात, तया आत्मा म्हणू नये स्पष्ट दिसे. त्यांना का बरं आत्मा म्हणायचं नाही? म्हणून काका 74 नंबरच्या ओवीमध्ये सांगतात. काय सांगतात काका? जीवा श्रवण जागेपणी, हारपे निद्रेची या प्रांगणी, नुरे कर्ण शिरा श्रवणी रातोराती. जागेपणी सगळं ऐकायला येतं आणि गाढ झोपलेमध्ये, झोपेच्या प्रांगणात म्हणजे गाढ झोपेमध्ये काही कानाला ऐकू येत नाही. शिरा श्रवणी रातोराती. एकदम जे कान व्यवस्थित कार्यरत होते त्या कानांना ऐकू येत नाही, असं कसं झालं? पुन्हा दिवसा ऐकू पण येतं? काही बिघाड झालाय का त्या कानांमध्ये? रात्री त्या कानांना ऐकू येत नाही गाढ झोपेमध्ये आणि दिवसा उठलं की त्यांना पुन्हा ऐकू येतं. आणि म्हणून जीवाला जागेपणी ऐकू येतं, रात्री झोपेमध्ये नाहीस होतं, सकाळी उठल्यानंतर पुन्हा जागे होतं. मग आता ज्या अर्थी दिवसा ऐकू येत आहे, रात्री ऐकू येत नाही आहे आणि पुन्हा दिवसा ऐकू येत आहे, याचा अर्थ त्या ज्ञानेंद्रियात बिघाड झालेला नाहीये. ज्ञानेंद्रिय त्या ठिकाणी निद्रिस्त झालेली आहेत, पण आत्मा त्यापेक्षा वेगळा आहे, तो निद्रिस्त झाला नाही. कारण तो जागा आहे म्हणून सकाळी पुन्हा ऐकायला आलं.
काही लोक डोळे उघडे ठेवून झोपतात. असू द्या, हे उदाहरण थोडस कठीण वाटेल, काका नेहमी हे उदाहरण देतात, पण मी तुम्हाला दुसरं उदाहरण देतो की आपलं नाक तर चालूच असतं ना 24 तास, पण आपल्याला सुगंध दुर्गंध याचा काही गाढ झोपेमध्ये फारसा फरक पडत नाही. गाढ झोप तशीच असते बघा. खडबडून जागा झाला तर जमलं काम, नाहीतर भोपाळ विषारी वायू गळती. ज्यांना थोडासा सुगंध अल्पशा झोपेमध्ये आला ते पटकन उठले, आणि जे तरी श्वास घेत झोपले राहिले ते पुन्हा उठलेच नाही. ते पुन्हा उठलेच नाही. त्याप्रमाणे आत्मा कायम जागा असतो, आणि इंद्रिय कधी जागे असतात आणि कधी झोपले असतात. म्हणून आत्मा इंद्रियांपेक्षा वेगळा आहे. आपला विद्यभूत विषय काय आहे? उदय आणि अस्तमय, यच्च यत्. या दोघांनाही उदय आहे आणि अस्त आहे, इंद्रिय आणि त्यांच्या विषयांना. पण आत्म्याला तसं नाही. म्हणून इंद्रियांपासून आत्मा वेगळा आहे हे ज्यांनी जाणून घेतलं तो कधीही शोक करत नाही. त्याला बुद्धिमंत म्हणतात, त्याला विद्वान म्हणतात. त्याला हे कळत आहे की इंद्रियाला जाग आली आहे, इंद्रियाला निद्रा येतात आहे, इंद्रियाला विकार आहेत, इंद्रियांना यातना आहेत. खूप आजारी लोक असतात, त्यांना खूप यातना असतात, पण ह्या यातना माझ्या नसून या इंद्रियांच्या आहे, मी स्वरूप आहे असं समजून घेणारे जे, ते फार विरळे असतात. आणि असा जो आत्मा तो निर्विकार असतो, त्याला इंद्रियांचे होणाऱ्या विकाराशी त्याचा संबंध नाही. हे व्यापार आत्म्याचे नसून अनात्म स्वरूपाच्या इंद्रिय रूप उपाधींचे आहेत. हे धीर मनुष्याला कळतं, म्हणून तो कधीही शोक करत नाही. आत्मचैतन्य नित्य निरंतर असतं, त्याच्यामध्ये कुठलाच विकार होत नाही. ते साक्षात माझं स्वरूप आहे, म्हणून मी स्वतःच आनंद रूप आहे. म्हणून शोकाचं कारण जरी आलं तरी त्यांच्यात शोकाभाव असतो. अज्ञानी पुरुष कोणाही बद्दल शोक करीत नाही. पूजनीय काकू एकादशीच्या दिवशी गेल्या. दशमीच्या दिवशी संध्याकाळी डॉक्टर धनंजय म्हणून एक होते पुण्यामध्ये, आता ते हयात नाही आहेत, ते काकूंना पाहायला आले आणि ते काकूंना तपासून अजून हा आठवडा निघेल असा अंदाज काकांपाशी व्यक्त केला, आणि काकांनी त्यांना सांगितलं, उद्या तू डेथ सर्टिफिकेट करून टाक. दशमीला सायंकाळी तो तपासायला आलाय काकूंना, आणि काका त्याला सांगतात आहे, काकूंचं डेथ सर्टिफिकेट उद्याच तू करून टाक. तू काकूंचं डेथ सर्टिफिकेट करून टाक. मतवाद हिरो काय आहे? मतवाद हिरो न शोचती. धैर्यवान लोकांना शोक होत नसतो. जायच्या आदल्या दिवशी सांगितलं तर डेथ सर्टिफिकेट काकूंचं करून टाका. म्हणून मी आत्मा आहे
याचा अपरोक्ष अनुभव, ज्याचं प्रत्येगात्म स्वरूप ज्यांनी अनुभवलं, ज्यांनी साक्षात अनुभव घेतला, तो अपरोक्ष अनुभूतीमुळे शोकाच्या अभावात असतो. त्यांना शोक होत नाही. इथे काकांचंच उदाहरण दिलंय मी तुम्हाला. खूप उदाहरण आहेत संतांचे असे. एका संतांकडे त्यांचा एकुलता एक पुत्र गेला आणि तुळशी विवाह होता. त्यांनी मुलाला खोलीत गेल्यानंतर कडी लावून घेतली दाराला. तेवढ्यात त्यांच्या पत्नी तिथे आल्या. त्या म्हणाल्या, तर ते म्हणाले, कोणाचे काय बा गेले, ज्याचे होते त्यांनी नेले. कोणाचे काय बा गेले, ज्याचे होते त्यांनी नेले. एवढा मत्वाधीरो न शोचती. गीतेमध्ये म्हटलंय, धीरस्तत्र न मुह्यते. काही ठिकाणी म्हटलंय, तान स्थितिक्षस्व भारत. इंद्रिय आणि त्यांचे व्यापार हे प्रकृतीजन्य असतात. तो स्वतः चैतन्य स्वरूप आहे. आत्मा त्याच्यापासून अत्यंत विलक्षण स्वरूपाचा असल्यामुळे, म्हणजे काय आहे, आत्म्यामध्ये उदय नाही, आत्म्यामध्ये अस्त नाही. आत्म्यामध्ये उदय पण नाही, आत्म्यामध्ये अस्त पण नाही. माझा त्याच्याशी काहीही संबंध नाही. आणि म्हणून तो शोक सागर पार करतो. त्यांना शोकाचा तरंग येतो पण लाट येत नाही. आत्मस्वरूपापासून इंद्रिय आणि त्यांचे व्यापार हे भिन्न आहेत. हे एकदा स्पष्ट झालं की आत्मचैतन्यच त्याचं अधिष्ठान आहे. त्या अधिष्ठानाच्या बाहेर इंद्रिय कधी नसतं आणि भिन्नही नसतं. म्हणून चैतन्याच्या अधिष्ठानाशिवाय अनात्म्य वस्तूला चेतना प्राप्त होत नाही. म्हणून आत्म्याशिवाय कानानी श्रवण घडत नाही, आत्म्याशिवाय डोळ्यांनी कळत नाही. म्हणून सगळ्यांचं अधिष्ठान आत्मा आहे. त्यासाठी 7 आणि 8 नंबरचा श्लोक मंत्र काकांनी या ठिकाणी दिला आहे, तो घेऊया आपण. इंद्रियभ्य परम मनो मनसा सत्वमुत्तमम सत्वादधी महानात्मा महतो व्यक्तमुत्तमम अव्यक्तास्तु परा पुरुषो व्यापको लिंग एव च यं ज्ञात्वा मुच्यते जंतु रमृतत्वं च गच्छति. इंद्रियाहून मन, मनाहून बुद्धी, बुद्धीहून महत आणि महत्वरून अव्यक्त तत्व आहे. अव्यक्त पुरुष हा पलीकडे असून तो सर्व व्यापक आणि अलिंग आहे. त्याला जाणले असता जीव मुक्त होऊन अमरत्वाला प्राप्त होतो. त्याला जाणले असता जीव मुक्त होऊन अमरत्वाला प्राप्त होतो. भगवद्गीता ज्याला पाठ आहे त्यांना हे माहिती आहे, इंद्रिय आणि पराण्याहूर. इंद्रियभ्य परम मनः मनसस्तु परा बुद्धे यो बुद्धे परतस्तु सहा. इंद्रियांपेक्षा मन, मनापेक्षा बुद्धी, बुद्धीपेक्षा महत्त्व अत्यंत सूक्ष्म आहे. आणि महत्त्वापेक्षाही जर काही सूक्ष्म असेल तर त्याला अव्यक्त असं म्हणतात. ते अव्यक्त महत्त्वापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे. दोन्ही मंत्र एकत्र घेतो आहे. महत् आणि अव्यक्त या दोन सूक्ष्म तत्वे सुद्धा परम पुरुषत्वात समाविष्ट असून सूक्ष्मतम पुरुषाची सूक्ष्मत्वाची हद्द संपते. आत्मा त्याही पेक्षा सूक्ष्म आहे. अव्यक्तापेक्षा आणि महतापेक्षा आत्मा सूक्ष्म असल्यामुळे आत्म्या त्या ठिकाणी सूक्ष्मत्वाची हद्द संपते. आकाशाला आपण सर्वव्यापी समजतो, आकाशाला आपण सूक्ष्म समजतो आपल्या बुद्धीनुसार.
पण आकाशाच्या पलीकडली सूक्ष्मता जीवाच्या बुद्धीला म्हणजे आपल्या बुद्धीला कळत नाही. आणि म्हणून आपल्या बुद्धीला जे कळतं त्याला काकांनी इथे सलिंग ज्ञान असं म्हटलंय. लिंगासहित म्हणजे कळतंय ना, कळणं हे लिंग झालं, कळणं हे लिंग झालं. आणि जे कळतच नाही म्हणजे ज्याला लक्षणच नसतात त्याला अलिंग असं म्हणतात. कळतं कुठल्याही साह्याने कळू, 5 ज्ञानेंद्रियांच्या साह्याने का कळेना, त्या वस्तूला त्या लक्षणाला लिंग असं म्हणतात. आणि ज्याला कळतच नाही म्हणजे संसार धर्मच नाही, संसार धर्म रहित आहे, त्याला अलिंग असं म्हणतात. म्हणून आत्मस्वरूप असंसारी आहे, आत्मस्वरूप अलिंग आहे. या अलिंग आत्मस्वरूपाचं आता वर्णन करणार आहे. मग आता जर कळत नाही, काकांची हे ओवी पहा किती सुंदर आहे. बुद्धी श्रुतीशी द्यावी, बुद्धी श्रुतीशी द्यावी, शास्त्री गहाण ठेवावी. फार सुंदर ओवी आहे काकांची. आम्हाला पुष्कळदा काय होतं, आमच्या बुद्धीवर फारच जास्त अभिमान असतो. एवढा अभिमान आपल्या बुद्धीचा, अति अभिमान चांगला नसतो बघा. बुद्धी श्रुतीशी द्यावी, शास्त्री गहाण ठेवावी. बुद्धी कोणाला द्यायची? श्रुतीच्या स्वाधीन करायची म्हणजे उपनिषदाच्या स्वाधीन करायची. शास्त्रांना गहाण ठेवायचं. ती सद्गुरूसी अर्पावी जाणण्या पुरुष. त्या बुद्धीला सद्गुरूंना अर्पण केलं पाहिजे. अनंत जन्मांचे संस्कार, अनंत जन्मांच्या वासना, त्यामुळे परमपुरुष झाकल्या गेलेला आहे, अज्ञानाचं आवरण आहे. म्हणून बुद्धी उपनिषदानुसार सूक्ष्म करून घेतली पाहिजे, उपनिषदांच्या स्वाधीन करायची. म्हणजे उपनिषद सांगतील तशा प्रकारची माझी बुद्धी मला तयार करून घेता आली पाहिजे. आणि तशी तयार केल्यानंतर ती शास्त्रानुसारीच निर्णय घेतले पाहिजे, शास्त्राकडे गहाण ठेवले पाहिजे. आवडत नाही हो आम्हाला असे वाक्य. काका म्हणतात हो, आम्ही आमची बुद्धी संतांना आणि शास्त्राला गहाण ठेवली. आम्ही आमची बुद्धी संतांना आणि शास्त्रांना गहाण ठेवली आहे. आणि अशी बुद्धी आम्ही सद्गुरूंना अर्पण केलेली आहे. अशी बुद्धी आम्ही सद्गुरूंना अर्पण केली आहे, तेव्हा परमपुरुषाचं ज्ञान होतो. या ठिकाणी परमपुरुष शब्द नाही आहे, भगवद्गीतेमध्ये आहे. इथे अंगुष्ट मात्र पुरुष हा असं वर्णन आहे. म्हणून तेव्हाच त्या अंगुष्ट मात्र पुरुषाचा अनुभव येतो. भगवद्गीता म्हटली की परमपुरुष म्हणायचा, आणि कठोपनिषद म्हटलं की अंगुष्ट मात्र पुरुष. आणि हे जर आमच्या लक्षात आलं तर मग बंध नावाच्या ग्रंथी तुटल्याशिवाय राहत नाही, आणि मग जीवन मुक्तावस्था प्राप्त होते. ते एकदा जाणलं की आमचं काम झालं, झालं आणि झालं म्हणून समजा. एवढं जर काम झालं तर आमचं काम पूर्ण होतं, एवढं लक्षात ठेवा. याला त्या ग्रंथी असं म्हणतात. वेदांत शास्त्रांचं श्रवण श्री गुरुमुखातून करून मी आत्मा आहे असा जो प्रत्येगात्म स्वरूपाने जाणतो, सोहम सहा अहम ओम. ओंकारामध्ये अ मात्रा, उ मात्रा, म मात्रा, अर्धमातृका आणि अनुस्वार. अ उ म, अर्धमातृका आणि अनुस्वार, अशा 5 गोष्टी आहेत. हा अनुस्वार त्यातला साक्षी आहे,
आणि साक्षी सुद्धा जेव्हा सहज भाव येतो तेव्हा ती आत्मरूपाची स्थिती आहे. सोहम मध्ये अहम जेव्हा सहाची विलीन होतो त्यावेळेला ती आत्मस्थिती आहे, त्यावेळेला विदेह कैवल्यावस्था आहे, त्यावेळेला त्याच्या अविद्या काम कर्म ग्रंथी निशेष झाल्या असतात, त्यांचा छेद झाला असतो, त्यांचा उच्छेद झाला असतो, त्या कायम स्वरूपी नष्ट झाल्या असतात. आणि वर्तमानच देहामध्ये असताना अविद्या काम कर्म ग्रंथी ज्या वेळेला नष्ट होतात तेव्हा जीवन मुक्तावस्था येते. प्रारब्धाप्रमाणे शरीराचा मृत्यू झाला तर विदेह कैवल्यावस्था येते, म्हणजे आत्मस्वरूपाचीच स्थिती येते. एवढं आम्ही जर नीट समजून घेतलं तर आमचं काम बरोबर झालं म्हणून समजा. आता हा जो अलिंग आत्मा आहे, इथे आ आला आहे काकांच्या पुस्तकात, तो अलिंग शब्द आहे, आ नाही आहे, तो अ शब्द आहे. तो करेक्शन करून घ्या सगळ्यांनी आपल्या पुस्तकामध्ये. अलिंग आत्मदर्शनाची रीत, अलिंग आत्मदर्शनाची रीत. आता मंत्र क्रमांक 9, 6, 7, 8 झाले आपले. न संदृश्यो तिष्ठती रूपमस्य न चक्षुषा पश्यति कश्चनैनम हृदा मनीषा मनसाभिक्लुप्तो य एतद विदुरमृतास्ते भवन्ति, य एतद विदुरमृतास्ते भवति. काकांनी त्याचा अर्थ दिला आहे. हा अर्थ सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे. काय आहे, ह्या आत्मस्वरूपाच्या ते रूप दृष्टीत सामावत नाही, त्याला डोळ्याने कोणीही पाहू शकत नाही. हा आत्मा मनाचे नियमन करणाऱ्या हृदयस्थ बुद्धीद्वारा मननरूप सम्यक दर्शनाने कळणार आहे. हे ज्याला जाणतात, जे याला जाणतात ते अमर होतात, जे याला जाणतात ते अमर होतात. आता दृष्टीत आत्मा सामावला जात नाही, कारण तो निरपेक्ष व्यापक आहे, ईश्वर सर्व व्यापक आहे. मग आता हा आत्मा जाणायचा कसा? आत्मदर्शनाची रीत सांगितली आहे ना, मग तो जाणायचा कसा? बुद्धीने जाणायचा का? हो, बुद्धीला विषयाची आसक्ती असते आणि त्याला वासना असं म्हणतात. विषयाची आसक्ती बुद्धीमध्ये जेव्हा ठसली असते तेव्हा अशा आसक्त बुद्धीला वासनायुक्त बुद्धी असं म्हणतात. आणि मग ती मनाला संकल्प विकल्प करायला भाग पाडते. ती बुद्धी ज्या वेळेला मीच ब्रह्म आहे असा निर्णय घेते आणि मी ब्रह्म आहे अशी धारणा तयार करते, त्या धारणेचं रूपांतर ध्यासामध्ये होतं आणि मग तिच्या अंतःकरणातले संकल्प आणि विकल्प दोन्हीही थांबतात. आणि मग मी आत्मा आहे, मी ब्रह्म आहे एवढीच आतमध्ये काय असते, संकल्पना शिल्लक राहते. बघा, मी ब्रह्म आहे असं काका सगळीकडे लिहितात, परंतु ओवी क्रमांक 92 मध्ये मीच ब्रह्म आहे असं लिहिलं. तो ची स्वय प्रगट आहे. काय शब्द वापरला आहे या ठिकाणी? हा निश्चयोधरी, ती बुद्धी ब्रह्म मी म्हणे, हा निश्चयोधरी ठाणे, हा निश्चयोधरी ठाणे. हा निश्चय किती पक्का केला? ठाम झाला या निश्चयावर. आणि निश्चयावर ठाम झाल्यामुळे बुद्धीने निर्णय घेतला की मी ब्रह्म आहे. आणि एकदा असा निर्णय धरला गेला की मग विषय त्या ठिकाणी कुठेच शिल्लक राहत नाही, मग विषयांच्या मागे लागत नाही. मी असे पेशंट्स पाहिले की ज्यांना सिरियल खूप आवडते, सिरियल शिवाय त्यांना राहवत नाही, पण ज्या वेळेला शेवटच्या वेळा येतात तेव्हा सिरियल लावू का म्हटलं तरी नाही म्हणतात, नाही म्हणतात. म्हणजे विषयाच्या पासून त्यांच्या अंतःकरणात विरक्ती निर्माण झाली असते,
पण देहासक्ती असल्यामुळे आत्म्याचा विचार येत नाही. बाह्य विषयासक्ती जाते, लक्षात ठेवा. मी आणि माझे, त्यातलं माझे पण संपून जातं, मरण आलं असतं. त्यामुळे सगळं कॉन्सन्ट्रेशन स्वतःच्या शरीरावर होतं, परंतु जगाबद्दलची अनासक्ती निर्माण होते. कोणी म्हणतात पैसे पाहिजे का, घेऊन घे. दागिने पाहिजे का, घेऊन घे. मला त्याचं काही काम नाही. आता फक्त माझं शरीर राहिलं पाहिजे असं वाटतं, कारण ज्ञान झालेलं नाही. पण ज्ञानी जो माणूस असतो तो विषयाला झिडकारून दिलेला असतो, हेतू पुरत सर विवेकाने, आणि विषयांचा त्याग करून मग मीच तो आहे असा ध्यास धरते. आणि असा एकदा ज्ञानी माणसाने ध्यास घेतला की मग त्याच्या मनातही संकल्प तसेच निर्माण होतात. म्हणून काका चिंतन करतात तेव्हा कशाचं करतात? शंकराचार्य स्तोत्रांचं चिंतन करतात, दासबोधाचं चिंतन करतात, नाथ भागवताचं चिंतन करतात, ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचं चिंतन करतात, भगवद्गीतेच्या श्लोकांचं चिंतन करतात, एखादं ब्रह्मसूत्रच आठवतात. काकांकडे जे राहिले असतील त्यांना माहिती आहे, काकांची प्रकृती खूप खराब होती तेव्हा मी काकांबरोबर राहिलो आहे. त्यावेळेला ते मला म्हणाले होते, असं कर. रात्री 1:30 वाजताची गोष्ट आहे. त्रिपुरा सुंदरी स्तोत्र शंकराचार्यांचं ते वाचून दाखव मला. आणि रात्री 1:30 वाजता मी त्रिपुरा सुंदरी स्तोत्र वाचलं, काकांना वाचून दाखवलं. आणि काका त्यानंतर इतक्या वेदना होत्या, त्या वेदनातून ते बाहेर आले. महावाक्याचं मनन चालू असताना आत्मा सहज प्रगटतो आणि मग देह दुःख जाणवत नाही. क्लोरोफॉर्म ही अज्ञानावस्था आहे आणि ही समाधी ही ज्ञानावस्था आहे. मूर्छा ही अज्ञानावस्था आहे आणि समाधी ही ज्ञानावस्था आहे. याप्रमाणे मनन करणारा जो जीव आहे हा आत्म्यात समाविष्ट होतो, आत्म्याला जाणतो. आणि मग त्यावेळेला तो स्वरूपाने मी आत्मा आहे असं त्याच्या लक्षात यायला लागतो. आणि तेव्हा तो अमर होतो. काय होतो तो? तेव्हा तो अमर होतो. असा अमर मी झालो पाहिजे, असा माझा नेहमी अट्टहास असला पाहिजे. जीव काय करतो? स्वरूपाने प्रगटलेल्या आत्म्यामध्ये समाविष्ट होतो, त्याला तो जाणतो आणि तेव्हा तो अमर होतो. अशा पद्धतीने जर विचार केला तर मंत्र क्रमांक 9, आजचा चौथा मंत्र आहे आजचा, आणि आपण आणखीन एक मंत्र घेणार आहोत की मंत्र क्रमांक 10 आणि 11. हे दोन मंत्र या ठिकाणी आपण आज बघणार आहोत. ते म्हणतात, यदा पंचावतिष्ठन्ते ज्ञानानि मनसा सह बुद्धिश्च न विचेष्टती तमाहु परमाम गती. त्याच वेळी 5 ज्ञानेंद्रिय आत्म्याच्या ठिकाणी स्थिर होतात, बुद्धीचे व्यापार थांबतात. या अवस्थेला परम गती असतं म्हणतात. तमाहु परमाम गती भगवद्गीतेमध्ये सुद्धा आहे. असो, त्यावेळी 5ही ज्ञानेंद्रिय मनासह आत्म्याच्या ठिकाणी स्थिर होतात आणि बुद्धीचे व्यापार थांबतात. त्या अवस्थेला परम गती असं म्हणतात. अशा पद्धतीने इंद्रिय विषयांना विसरता होऊ शकते का? हो, असं हो. उपनिषद सांगताय म्हणजे होऊ शकतं. माऊली सुद्धा सांगते, जयाची या इंद्रियाची या घरा, नाही विषयांच्या येरझारा. तो आत्मबोधाच्या ओवरा पहुडला असे. मनही आत्मस्वरूपात लीन होतं, इंद्रिय सुद्धा आत्मस्वरूपात लीन झाल्यासारखे होतात, कारण बुद्धी लीन झाली असते. बुद्धीचे व्यापार थांबलेले असतात आणि ती आत्म्याचा मागे फिरून निश्चय करते, परतोनी पाठीमोरे ठाके. आपण या आपण पे देखे,
देखत खेवो ओळखे ते वस्तुगामी. पण कसा करते हो? अखंडपणे. न रिघे हिरे माघारी. अखंडपणे. ही बुद्धी तिच्या व्यापारापासून मागे फिरते आणि आत्म्याचा निश्चय करते. अखंडपणे आत्मस्वरूपामध्ये विलीन होते. अनेक व्यापार तिचे थांबून जातात आणि मग अखंडपणे ती आत्म्याचाच निश्चय करते. आम्ही करतो का हो असं कधी? हे काही शेवटच्या क्षणाला व्हायला पाहिजे अशातला काही भाग नाही आहे. एकदा आत्मा जाणला की हे सगळं व्हायला लागतं. अशी ही योगाची युक्ती आणि अवस्था जर प्राप्त झाली तर नचिकेता, याला परमगती म्हणतात. तमाहु परमाम गती. श्री गुरु किती दयाळू आहेत बघा. आपल्या शिष्याला परोपरीने समजावून सांगतात आहे. परोपरीने समजावून सांगतात आहे की परमगती कशाला म्हणतात. तमाहु परमाम गती. अरे नचिकेत्या, याला परमगती म्हणतात. म्हणून साधकाने इंद्रियांचं संयमन करावं. त्यांच्या त्यांच्या विषयांपासून इंद्रियांना निवृत्त करावं. काय केलं पाहिजे? साधकाने इंद्रियांचं संयमन केलं पाहिजे. त्याप्रमाणे इंद्रियांना त्यांच्या त्यांच्या विषयापासून निवृत्त करायचं आणि स्वरूपामध्ये स्थिर करायचं, स्वस्थ करायचं. एवढं तर करता येईल. स्वस्थ करायचं, स्थिर करायचं. आणि एकदा तसं झालं की मग इंद्रिय स्वतःहून विषयाकडे जात नाही. इंद्रियांचा स्वतःहून संकल्प होत नाही. त्यामागे मनाचा संकल्प असतो आणि मन संकल्प विकल्पापासून निवृत्त झालं असतं. आणि म्हणून इंद्रियांना संयमित करायचे असेल तर प्रथम मनाची उपशमा केली पाहिजे. मन शांत झालं पाहिजे. मनावर संयमन प्राप्त झालं पाहिजे. असं जर झालं तर बुद्धी आपोआप स्थिर होते. मग काय होतं? बुद्धी आपोआप स्थिर होते आणि अंतःकरणाची ही निर्णयात्मक वृत्ती म्हणजे बुद्धी मी आत्मा आहे या निर्णयाकडे येऊन जाते. आता बाह्य विषयापासून पूर्ण निवृत्त होऊन आत्मस्वरूपामध्ये स्वस्थ होते. मग अंतरंगाची ही तर परमोच्च अवस्था आहे नचिकेता. याला स्वरूप म्हणतात. याला जर सहस्थिती असं म्हणतात. ही योग साधनेची परमावधी आहे. म्हणजे साधकाला ही परमोच्च अवस्था आहे. बघा, गुरु सांगतात आहे, यदा पंचावतिष्ठन्ते ज्ञानानी मनसा सह. अंतःकरण आणि 5 ज्ञानेंद्रिय. अंतःकरण म्हणजे मनबुद्धी आलं आणि 5 ज्ञानेंद्रिय ज्या वेळेला एका ठिकाणी स्थिर होतात, बुद्धिस्त न विचेष्टती, आणि त्यावेळेला ते व्यापार रहित होतात. न विचेष्टती तमाहु परमाम गती. भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आहे बा, इंद्रियाणाम ही चरताम यन मनोनुविधीयते तदस्य हरति प्राणा. वायुर नाव मीमांबसी. वाऱ्यामध्ये सापडलेल्या नावेला, त्या शिडामध्ये वादळ जर फिरलं ना तर जी गती होते, तसं एक इंद्रिय जर मनाबरोबर संयुक्त झालं तर हानी होते जीवाची. याच्या उलट या ठिकाणी सांगितलं आहे. काय सांगितलं आहे की सगळे इंद्रिय निवृत्त झाले आहे आणि अंतःकरणही निवृत्त झालं. बुद्धीने निर्णय घेऊन टाकला. काय निर्णय घेऊन टाकला बुद्धीने? मी आत्मा आहे असा निर्णय घेऊन टाकला. तेव्हा ती बुद्धी आत्मस्वरूपात समरस झाली हो. ही जी बुद्धी आहे ना, ही आत्मस्वरूपात समरस झाली आणि मग योग बुद्धीच्या निश्चयाने ती मोक्ष स्वरूपाला प्राप्त झाली. आता ध्यानकाळी 4 प्रकारचे दोष असतात, ते तिचे गळून पडतात. 4 प्रकारचे दोष सगळ्यांना माहिती असेल. लय, विक्षेप, काचाय
आणि विप्रलिप्सा, लयदोष, विक्षेप दोष, कषाय दोष, कर्णपाठव 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 नाही नाही, रसास्वाद समाधीतले दोष आहेत ना. रसास्वाद बरोबर आहे. कर्णपाठव नाही, रसास्वाद. लय, विक्षेप, रसास्वाद आणि एक सांगितलं होतं ना आता, कषाय. कषाय. असे हे जे दोष आहे हे चारही दोष गळून पडतात. आणि चार दोष गळून पडल्यानंतर मग मी आत्मा आहे हा निश्चय झाला असतो. आता त्या दोषांबद्दल थोडस या ठिकाणी सांगितलेलं आहे. ते दोष मी तुम्हाला या ठिकाणी थोडे स्पष्ट करून सांगतो. पहिला दोष आहे लय दोष. आत्मस्वरूप जाणून घेण्याचा प्रयत्न जेव्हा केला जातो तेव्हा अकाली निद्रा येऊ लागते. ही जी निद्रा आहे याला लय दोष असं म्हणतात. काकांची 101वी ओवी बघायची. आता बुद्धी आत्मस्वरूपाशी एकरूप होण्याचा अगदी वेळ येते आणि अचानक विषय स्वरूप विचारांच्या मागे ती धावते. याला विक्षेप असं म्हणतात. एक झाला लय, दुसरा विक्षेप, आता तिसरं कषाय. खाली दिलेले आहे सगळ्या काकांनी. कषाय. आता कषाय दोषामध्ये काय होतं, काही वेळा बुद्धी ध्यान करण्याचा प्रयत्न करीत असते. मी वाचतोय बरं काकांचं. आणि अन्य कशाचेही योगदान नसूनही आत्माकार मात्र होऊ शकत नाही. तटस्थ राहते पण आत्माकार नाही होत. त्याला कषाय दोष असं म्हणतात. आणि चौथा रसास्वादन. आनंदाचा आभास निर्माण होतो आणि या आनंदाच्या आभासामध्ये त्याला असं वाटतं की मला आत्मानंद मिळाला आहे. आणि या आभासावर तो खुश होऊन जातो आणि मग पुढचा प्रवास थांबतो. चारही अनर्थांचा जेव्हा वियोग होतो तेव्हा बुद्धी योगी होते. काकांनी दिलाय बघा खाली. या चारही अनर्थांचा जेव्हा वियोग होतो, चारही अनर्थांचा जेव्हा वियोग झाला तेव्हा बुद्धी योगी होते. तेव्हा बुद्धी प्रमाद शून्य होते आणि मग ती आत्म्याचा उपभोग घेते. लिहूनच ठेवला इथे काकांनी. त्याच्यामुळे मला असं वेगळं सांगण्याची गरजच राहिली नाही, कारण हा अनुभवाचा भाग आहे. ऐक्य भावाने तो भोग घेतो. आणि म्हणून विषयाच्या मागे जेव्हा बुद्धी धावते त्यावेळेला तो प्रमाद होतो आणि आत्मस्वरूपावर स्थिर होते. त्यावेळेला मग प्रमाद वगैरे काहीही शक्य नाही. म्हणून प्रमाद म्हणजे वियोग हाच अप्रमाद होय. विषयांचा संघ हा प्रमाद काकांनी दिलाय. आणि त्यापासून जो वियोग आहे त्याला अप्रमाद असं म्हणतात. अप्रमादाचा बुद्धीशी सुयोग असा होतो, तो झाला पाहिजे. वियोगाला प्रमाद असं म्हणतात. म्हणून अप्रमाद म्हणजे वियोग न होणे, त्याला सुयोग असं म्हणतात. अशा पद्धतीने आजचे आपण किती मंत्र घेतले आहेत? 1 2 3 4 5 6 मंत्र झाले आहेत आज आपले. अशा पद्धतीने आपण 6 मंत्र आज पूर्ण केले आहेत. याबद्दल शंका विचारली झाली आहे की इंद्रियांशिवाय आत्मा कळतो कसा, त्याचं आपण आता उद्या अवलोकन करूया. आणि या आठवड्यात या 2-3 दिवसातच आपला विषय पूर्ण होणार आहे. बुधवार गुरुवार पर्यंत हा विषय आपला पूर्ण होऊन जाईल आणि आपलं कठोपनिषद पूर्णत्वाला येईल. या पद्धतीने कुणाला काही अडचण असेल तर विचारू शकता. आहे आपल्या हातात 10 मिनिटं. नसेल तर मी थांबतो. आपल्या सगळ्यांना वंदन करतो. अडचण असेल तर अनम्यूट करून आपण विचारू शकतो. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. काका. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.